राज्याभिषेकाचा हा उत्सव आहे. सगळ्या तरुणांमध्ये उत्साह आनंद पाहायला मिळतो. आपली प्रमुख उपस्थिती काय? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना आणि बदलापूरच्या तमाम नागरिकांना आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरंच एक अविस्मरणीय हा सण आहे. आज जर हिंदवी स्वराज्य स्थापनच नसतं झालं तर आपल्याला हे स्वातंत्र्याने जगणं बघायलाच मिळालं नसतं. आपण सुद्धा कोणाच्या तरी आधिपत्याखाली जगत आलो असतो. पण आपल्याला ही संधी मिळवून दिली आणि हा दिवस उगवला तो फक्त आणि फक्त या जनतेच्या रयतेच्या राजामुळे आणि छत्रपती शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. तर आजचा त्यांचा हा राज्याभिषेक सोहळा आहे. खऱ्या अर्थाने आज हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली 1674 साली. तेव्हा त्या दिवसापासून जी सुरुवात झाली ती आजतागायत सर्वजण स्वाभिमानाने आणि स्वतंत्र विचाराने जगत आलेले आहे. आज हा दिवस आपल्याला बघायला मिळाला तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज बदलापूर नगरीमध्ये श्री राजेंद्र चव्हाण यांनी हा इथे गांधीनगर येथे गांधी टेकडी येथे हा उत्तम असा सोहळा इथे अविस्मरणीय सोहळा इथे आयोजित केला. मी मनापासून त्यांचे धन्यवाद देईन. आणि खरंच म्हणजे महाराजांचं नाव काढल्यावर जसं अंगावर शहारा येतो तसे सगळेजण 19 फेब्रुवारीची वाट बघत होते. त्याचप्रमाणे 6 जूनची पण सर्वजण त्याप्रमाणे वाट बघतात. मी खरंच मनापासून चव्हाण साहेबांना धन्यवाद देईन. फार इथे कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि दरवर्षी आता सोहळा इथे होत राहावा अशी त्यांनी शुभेच्छा. आपल्या बदलापूरच्या राज्याभिषेकाचा हा सोहळा स्वराज्याची स्थापना 1974 साली झाली आणि खरं तर आजचा दिवस हा आपल्यासाठी शौर्याचा आणि स्वाभिमानाचा उत्सव म्हणून साजरा आपण सर्वच जण करत आलेलो आहोत. आणि आज मला खरंच खूप आनंद होतो की आज असं झालं हे जे वातावरण आहे की जणू काही आज आपल्या प्रभागात रायगडच अवतरलं आहे. आणि मगाशी जेव्हा अभिषेक सोहळा सुरू होता तेव्हा जो अंगावर शहारा येण्यासारखं एक वातावरण तयार झालेलं आणि महाराजांनी कायमच रयतेची सेवा ते करत आलेले आहेत. सन्मान ते करत आलेले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी समस्त बदलापूरकरांना एवढंच म्हणेन की आपण कायम जिजाऊंचा वारसा सांगत आलेलो आहोत. तर खरंच आता आपल्याला जिजाऊंसारखं करून आपल्या मुलांना स्त्री सन्मानाचं बांधकाम हे लहानांपासूनच आपण आपल्या